हॅलो हाय मित्रांनो, कसा आहात? वेलकम टू द डे 103 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. दिवसभर व्लॉग नव्हतं करत, तसं जरा मला हात असा हे होत होतं की अरे यार आज काय आपण करतच नाही, आज काय करतच नाही असं असं वाटत होतं. स्ट्रीमिंगचा विचार केलेला, बऱ्याच गोष्टींचा विचार केलेला, व्लॉग्सवरनं तिथे जायचा विचार केलेला. कालचा व्लॉग बघून मला करणचा फोन आला. तो बोलला भेटायला ये बाई, काय झालं, काय सीन आहे, काय करतोयस, कसं काय. त्यांनी थोडं मला मोटिवेट केलं की बघ, विचार कर, अजून पण तुझ्या हातात आहे, क्विक डिसिजन्स घेऊ नको. मला असं वाटतं की तू व्लॉगिंग कंटिन्यू केलं पाहिजेस, नको सोडूस व्लॉग्स. मी अजून पण विचारात आहे, कारण की मी कदाचित ओव्हरथिंक करतो सगळ्या गोष्टी, किंवा कदाचित मी करेक्ट डिसिजन घेतो, मला अजून क्लिअर नाही आहे. आता जस्ट मी करणला ऑलमोस्ट 6 तास आम्ही बोलत होतो, आणि तो म्हणत होता की म्हणजे आम्ही ओव्हरऑल डिस्कस करत होतो काय व्लॉगिंग, काय प्रेशर्स आहेत, काय करायला हवं, काय पुढे करतोय आपण, काय कॉन्टेंट आहे, क्वालिटी आहे नाही आहे, तसं अनेक गोष्टींवरती डिस्कशन झालं. आणि मला काय करायचं आहे स्ट्रीमिंगमध्ये, तू काय करणार आहेस, हे सगळ्या गोष्टींवरती आमचं डिस्कशन झालं, आणि असं बऱ्याच गोष्टींमध्ये डिस्कशन झालं. सो अजून पण मी आता खरं तर डिलेमामध्ये आलो परत की 1 मिनटं थांब. काय इम्पल्सिव्ह डिसिजन घेतो आहे का मी, की व्लॉग्सच कंटिन्यू केले पाहिजेत का, कसं काय. कारण की मी गेले आता ऑलमोस्ट 2021 पासून मी व्लॉगिंग करतो आहे वीकली. सो 21, 22, 23 3.5 वर्ष ते, आणि जूनमध्ये डेली व्लॉगिंग, तर तिथून 100 व्लॉग्स, 101 व्लॉग्स आपले झालेत, तर ते. सो व्लॉगिंग इज रियली अ पार्ट ऑफ माय लाईफ, अँड आय हॅव बीन डुईंग दिस फॉर अ व्हेरी लॉंग टाईम. ऑल्दो त्यांनी काय मी एवढा मोठा व्लॉगर नाही झालो किंवा, पण आय लव्ह व्लॉगिंग. कारण मी खूप साऱ्या गोष्टी, मला असं मिरर दाखवला आहे आज बसून, असं खूप साऱ्या गोष्टी मिरर दाखवला आणि खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या. आणि मग मी परत रिथिंक करायला लागले की 1 मिनटं, आपण का करायचं आहे, म्हणजे हे आपण जे मी जो हा विचार करतोय नवीन काहीतरी करायचं आणि हे सगळं करायचं, हे करायला हवं का की नको, की हो व्हायला हवं, गरज आहे, तुला एक नवीन फॉर्मॅटची गरज आहे, या सगळ्या विचारांमध्ये मी आत्ता आहे. पण म्हटलं की आपली स्ट्रीक नको तुटायला. उद्या जाऊन मी हा डिसिजन केला की नाही व्लॉगच कंटिन्यू करूया. तर मग मला तो स्ट्रीक नाही तुटलेला हवा आहे, कारण की यार मेहनतीने 101 व्लॉग बनवले आणि मग आता अचानक स्ट्रीक तुटली असं नको आहे. पण तुम्ही पण मला सजेस्ट करा कॉमेंटमध्ये. मला असं वाटतं की तुम्ही सांगा कॉमेंटमध्ये की मी करायला पाहिजे का, मी वेगळं ट्राय करायला पाहिजे की नाही, व्लॉग्सच करू, मग थोडं आरामात करू. ऑफकोर्स संडेचे ब्रेक्स 4K ते सगळं तर असणारच आहे. संडेचा ब्रेक खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी तरी आत्ता या पॉईंटला खूप इम्पॉर्टंट आहे, कारण मी खूप आय गेस आय एम ओव्हर थिंकिंग अबाउट एव्हरीथिंग, की अरे नाही मी चांगलं काम नाही करते म्हणून आपण काहीतरी वेगळं करूया का, माहिती नाही मला. आता मला काहीच माहिती नाही आहे. आता मी खूप विचारांमध्ये आहे, डिलेमामध्ये आहे. सो काय नाही, हेच मला ॲड्रेस करायचं होतं तुम्हा लोकांना, आणि स्ट्रीक तोडायची नव्हती म्हणून हा व्लॉग करतोय मी. आता जातोय मी घरी, इथून जाणार आहे मी संबाटाच्या शोला ठाण्यात. सो आता मी घरी जातोय. श्रिया काय म्हणते बघूया. सो आता जस्ट मी श्रियाशी पण तेच डिस्कस करत होतो की असं आहे आणि असा विचार केलेला आहे. तर ती म्हणली की येस बरोबर आहे, मला पण असंच वाटतं की तू व्लॉग कंटिन्यू कर, रादर ते नवीन काहीतरी चालू करण्यापेक्षा. आणि आता ऑडियन्सला सवय लागली आहे, सगळं लागली आहे. तुझी इच्छा काय आहे ते पण इम्पॉर्टंट आहे, तुला काय वाटतं ते पण इम्पॉर्टंट आहे. बट मग मला असं वाटतं की दोन्ही गोष्टी नाही करू शकत, ऑब्व्हियसली एक काहीतरी करायला लागेल. ठीक आहे, मी विचार करतो या गोष्टीवरती, तुम्ही पण विचार करा.
तुम्हाला काय वाटतं ॲज अ ऑडियन्स, तुम्ही मला व्लॉगमध्ये बघणं कम्फर्टेबल वाटतंय तुम्हाला, का मला नवीन काहीतरी ट्राय करताना, सगळंच मला आता कन्फ्युजन आहे. आजचा व्लॉग एवढाच असेल. हा ब्रेक घ्यावा असं मला वाटत नाही, कारण की मला पण जर सवय लागली आहे डेली काहीतरी व्लॉग करायची, तर ती तोडू नये असं, आणि उगाच ते मला नाही करायचं आहे. सो उद्याचा व्लॉग तर मी बोलत नाही असं काही, बट तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये काय करायला पाहिजे. डिलेमामध्येच आहे मी. भेटावं असाच आज, असं पण नको, असं नॉर्मली व्लॉग एंड करतो असा कट.